Now let's continue miscellaneous exercise 2 question number 10 पासून पुढे आपण आता पाहणार आहोत. 10th क्वेश्चन काय बघा. फाइंड समेशन ऑफ 5r² + 4r - 3 असा तुम्हाला क्वेश्चन दिलाय आणि याला सिमिलर क्वेश्चन तुम्हाला फक्त नंबर्स चेंज असतात. नंबर म्हणजे काय तर हे 5 4 3 तेवढे नंबर्स चेंज असतात. हा अगदी रिसेंट झाले आपल्याला. बाजूलाच बघा तुमचं टेक्स्टबुक ओपन आहे. एक्सरसाइज 2.6 मध्ये त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. फक्त एवढा चेंज आहे 3r² इथं काहीतरी 2r दिसतात आणि +- 1 जे काय असेल ते. ह्याला सिमिलर क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज 2.6 क्वेश्चन नंबर 2 मध्ये झालेला आहे आणि त्याचा आन्सर मी देऊन ठेवलं कारण काही वेळेला टेक्स्टबुकचे आन्सर्स चुकीचे असतात. तर मी हे इथं त्याचा आन्सर लिहून ठेवलेला आहे. n/6 × 10n² + 27n - 1 हे त्याचं फायनल आन्सर आहे. ओके, हा क्वेश्चन तुम्ही स्वतः तो रेफर करून सोडवू शकाल. ओके, नाव क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, काय दिला आहे प्रॉब्लेम. फाइंड समेशन ऑफ r × r - 3 × r - 2 r रन्स फ्रॉम 1 to n. हाही तसा सोपा क्वेश्चन आहे पण मी सिम्प्लिफाय करून दाखवतो. बघा, इज इक्वल टू समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 to n. त्यातले पहिले r मी आहे तसं लिहितो. आता या दोघांचं एक्सपान्शन दोन ब्रॅकेट ओपन करणार आहे. r × r r² -3 -2 म्हणजे -5r आणि -× +3 + 6. तुम्हाला वाटलं तर बाजूला ओपन करून बघा. मी डायरेक्ट एक्सपान्शन लिहिलेलं आहे. आता r न ओपन करा. समेशन ऑफ r³ -5r² + 6r आणि r रन्स फ्रॉम 1 to n. सेपरेट समेशन घ्यायचे सगळ्यांचे. समेशन ऑफ r³ -5 × समेशन ऑफ r² + 6 × समेशन ऑफ r. काय केलं पाहिजे का. r रन्स फ्रॉम 1 to n, r रन्स फ्रॉम 1 to n, r रन्स फ्रॉम 1 to n इक्वल्स. आता r³ चा फॉर्म्युला आठवा. n+1/2 चा स्क्वेअर. ठीक आहे, -5 टाइम्स r² चा फॉर्म्युला आठवा. n+1 twice n+1 by 6 प्लस 6 इंटू ब्रॅकेट r चा फॉर्म्युला आठवा. n+1 by 2. ओके, आता मी प्रॉब्लेम रिड्यूस होण्यासाठी हे बघा n+1 by 2 ह्याच्यात पण n+1 by 2 ह्याच्यात 2 आहेत. ह्यात तर ते दोन वेळा ब्रॅकेट आहे. हे सगळ्यात काय करतोय मी ते कॉमन करतोय. बघा काय करायचं नीट लक्ष द्या. n+1 by 2 मी कॉमन काढले. ह्यातलं काय राहिलं सांगा. n+1 by 2 हे ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, मग एकदा शिल्लक राहणार -5 × ह्यातले n+1 by 2 गेलेत पण हे राहिले की twice n+1 आणि by 3 राहिले ना, इथले by 3 कळलं. आणि प्लस हे सगळं गेलं 6/1 त्यातलं शिल्लक राहील. काय अडचण आहे का बघा. आता हा n+1 by 2 चा पार्ट मी आहे तसा लिहितो. पहिल्यांदा n+1 by 2 ब्रॅकेट मध्ये. चला हे ओपन करा. n² + n/2 n² + n/2 मायनस 5 2 हे मायनस साइन तिथंच. 5 2 = 10n + 5 10n + 5/3 10n + 5/3 प्लस 6/1. आता मला इथं सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 6 करायचं आहे. n+1 by 2 इंटू ब्रॅकेट काय करायचं आहे आपल्याला. कॉमन डिनॉमिनेटर सगळ्यांचा 6 करायचं. मग ह्याला 3 लागतील. वरती पण 3n² + 3n. आता मायनस साइन इथपर्यंत जाणार बरं का. ह्याला 2 लागतील खाली 6 होण्यासाठी. मग वर पण 2 20n - 10. याला ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं आहे. मायनस साइन दिले लक्षात ठेवा त्याला, ते महत्वाचं आहे. ह्याला 6 लागतील म्हणजे इथं पण 6 6 6 = 36. n+1 by 2 as it is into ब्रॅकेट. चला n² मध्ये एकच टर्म आहे 3n². याचा आणि याचा आन्सर आलं -17n
36 मधनं 10 गेले म्हणजे प्लस 26 आणि अपॉन किती 6 आणि फायनल आन्सर n plus 1 3n square minus 17n plus 26 whole divided by 6 to the 12 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो मी, ह्याचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकीचं आहे. याचं टेक्स्टबुकचं आन्सर तुम्हाला व्हेरीफाय करता येतं. आता मी हे बऱ्याचदा सांगून झालंय. हे बघा, आरच्या जागी पहिल्यांदा 1 घ्या आणि हा प्रॉडक्ट किती येतो तो काढा. आरच्या जागी 2 घ्या, तो प्रॉडक्ट किती येतो काढा. त्यांची सम घ्या, सम ऍडिशन. म्हणजे आरला 1 घ्या, हे काय आहे सांगा, आरला 2 घ्या, हे काय आहे सांगा, आणि त्या दोघांची ऍडिशन करा. आणि इथं एनच्या जागी 2 रिप्लेस करा. तिथं आलेला आन्सर आणि इथं एनला 2 रिप्लेस केलेला आन्सर जर सेम आलं तर आपला आन्सर बरोबर आहे, अदरवाईज चुकलेलं आहे. मला माहिती आहे 100% आन्सर बरोबर आहे आणि तिथलं टेक्स्टबुकचं आन्सर चुकीचं आहे. ओके ओके. नाव क्वेश्चन नंबर 12, 13 हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला रिसेंटली 2.6 मध्ये झालेले क्वेश्चन आहेत. 2.6 मध्ये थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन आहेत ना, थर्ड आणि फोर्थ, त्याला हे सिमिलर क्वेश्चन आहेत. पण फक्त मी सुरुवात तेवढी मात्र तुम्हाला करून देणार आहे, सुरुवात. ठीक आहे. मी तुम्हाला फायनल आन्सर मी त्याचं लिहून ठेवलं आहे. आता इथं पहिले बघा, ही जी वरची टर्म आहे की नाही 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर अप टू आर स्क्वेअर, ह्याला मला काय लिहिता येतं बघा. त्यासाठी पहिल्यांदा सिग्मा नोटेशन मध्ये मला याचं मीनिंग सांगा. समेशन ऑफ आर स्क्वेअर आर रन्स फ्रॉम 1 to n, म्हणजे अर्थ सांगा, त्याचं मीनिंग सांगा मला. 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर डॅश 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 असं n स्क्वेअर पर्यंत जर आपण ऍडिशन घेतली तर याचं आन्सर असतं n plus 1 twice n plus 1 by 6. हा हे त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण जर 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर असं n स्क्वेअर पर्यंत गेलो तर तो रिझल्ट n plus 1 2n plus 1 by 6. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता बघा 2.6 सुरू असताना, जर मी ही ऍडिशन k स्क्वेअर पर्यंत घेतली असती, म्हणजे kth टर्म पर्यंत घेतली असती k पर्यंत, तर तुम्ही आन्सर काय लिहिलं असतं इथे k plus 1 2k plus 1 by 6. ही जर मी ऍडिशन समजा r टर्म पर्यंत घेतली, म्हणजे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर r स्क्वेअर पर्यंत जर गेलो असतो तर हे ब्रॅकेट काय झालं असतं सांगा, r plus 1 twice r plus 1 by 6. मग आता मला सांगा इथे काय आहे बघा, 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर कुठपर्यंत आहे, r स्क्वेअर पर्यंत आहे. मग त्याचा रिझल्ट काय आला असतं त्याच्याकडे बघून सांगा बरं. इक्वल्स समेशन ऑफ न्यूमरेटर मध्ये काय आलं असतं, न्यूमरेटर मध्ये हे बघा r plus 1 twice r plus 1 by 6 आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये ऑलरेडी कोण आहे सांगा, twice r plus 1 r runs from 1 to n. मी परत एकदा सांगतो, असा टाइप तुम्हाला कुठे झाला माहिती का, एक्सरसाइज 2.6 मध्ये क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 मध्ये असे या टाइपचे क्वेश्चन आले होते. क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 मी तिथं तर तुम्हाला सगळं करून दिलंय, फक्त आता मी हिंट देणार आहे तुम्हाला. आता हे ब्रॅकेट कॅन्सल झालं, काय काय राहिलं सांगा, समेशन ऑफ r इंटू ब्रॅकेट r plus 1 आणि अपॉन 6 हे शिल्लक आहे. हे 1 by 6 आधीच बाहेर घ्या, समेशन ऑफ हे राहिलं r runs from 1 to n लिहायचं. चला हे ब्रॅकेट ओपन करा बरं, r स्क्वेअर आणि प्लस किती सांगा हे r. आता तुम्हाला ह्याचा फॉर्म्युला माहिती आहे, r चा हे फॉर्म्युला 2, r स्क्वेअर चा फॉर्म्युला काय माहिती आहे, r चा पण माहिती आहे फॉर्म्युला काय, म्हणजे समेशन ऑफ r. ते सगळे रिप्लेस करायचे आणि सोडवत जायचं. त्याचं मी फायनल आन्सर इथं लिहून ठेवलेलं आहे. हे फायनल आन्सर आहे त्याचं n plus 1 n plus 2 अपॉन 18 हे त्याचं फायनल आन्सर आहे. टेक्स्टबुकचं आन्सर याचं देखील चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. या प्रॉब्लेमचं पण टेक्स्टबुकचं आन्सर काय आहे तर ते चुकीचं आहे. ओके ओके. नाव क्वेश्चन नंबर 13. हाही बघा तुम्हाला झालेला टाईप आहे, पण मी फक्त हिंट देणार आहे तुम्हाला सुरुवातीला. न्यूमरेटर एकदा वाचून घ्या, 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब असा r क्यूब पर्यंत आहे. मला पहिल्यांदा ह्याचा अर्थ सांगा, समेशन ऑफ r क्यूब r runs from 1 to n. ह्याचं मीनिंग काय असतं, तर r च्या जागी 1 2 3 4 n पर्यंत जावा आणि त्याची टोटल करा. 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब प्लस डॅश 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 प्लस n क्यूब आणि याचा फॉर्म्युला आहे, या सगळ्यांची ऍडिशन आहे n plus 1 by 2 सब ब्रॅकेट स्क्वेअर. हा तुमचा फॉर्म्युला आहे.
मग मला सांगा 1 क्यूब 2 क्यूब असं n क्यूब पर्यंत घेतलं तर ऍडिशन असते n प्लस 1 बाय 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग असं इथे मी r क्यूब पर्यंत घेतलं तर हे हा फॉर्म्युला काय येईल r प्लस 1 बाय 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथे न्यूमरेटर मध्ये बघा तुमच्याकडे r क्यूब आहे की नाही. मी परत सांगतो क्वेश्चन एक्सरसाइज 2.6 क्वेश्चन नंबर 3 आणि 4 ह्याला सिमिलर हे दोन क्वेश्चन्स आहेत. ह्याला सिमिलर बघा समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 to n. सांगा हे न्यूमरेटर आहे की नाही न्यूमरेटर, त्याला मी ह्याच्याकडे बघून काय लिहिणार सांगा, ह्याच्याकडे बघून काय लिहिणार r प्लस 1 बाय 2 या सगळ्याचा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हे तुमचे r प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहेच ॲज इट इज. आता मी हा स्क्वेअर करून घेतो समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 to n. चला r स्क्वेअर हे बघा हा r प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर बाय 4 2 चा स्क्वेअर झाला, खाली r प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहेच आहे r प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा स्क्वेअर कॅन्सल, हे राहिलं काय सांगा समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 to n ऑफ काय राहिलं सांगा r स्क्वेअर अपॉन 4 राहिले. फक्त 1/4 बाहेर घ्या आता कोएफिशिएंट. समेशन ऑफ काय राहिलं फक्त r स्क्वेअर आणि r रन्स फ्रॉम 1 to n. आता r स्क्वेअर चा फॉर्म्युला रिप्लेस करा n प्लस 1 ट्वाइस n प्लस 1 बाय 6. हे बाय 6 आणि हे खालचे 4 हे 24 होतं. बस एक स्टेप तुम्हाला करायची स्वतः तेवढी. आता हा फॉर्म्युला इथे रिप्लेस करायचा r स्क्वेअरचा, त्याला इंटू 1/4 केलं की हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके नाउ क्वेश्चन नंबर 14 फाइंड बघा 2 into 6 plus 4 into 9 plus 6 into 12 dash 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 up to n terms ही तुम्हाला ऍडिशन त्यांनी विचारलेली. बर सगळ्यात आधी ह्याला सिमिलर क्वेश्चन कुठे आहे तिथंच दिसतोय म्हणून साईडला बघा. एक्सरसाइज 2.6 मध्ये क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 आहे का 5 into 7 प्लस 9 into 11 दोघांचा प्रॉडक्ट आणि त्यांची ऍडिशन असलेली टर्म्स. काय सांगितलं होतं मी तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये, काय सांगितलं होतं सगळ्यात पहिल्यांदा ह्याला तुम्हाला सिग्मा नोटेशन मध्ये आणता आलं पाहिजे. यासाठी याची nth टर्म आधी शोधली पाहिजे. मग आता बघा 2 4 पहिले टर्म 2 4 6 सगळे पहिले टर्म 2 4 6 हा AP आहे. a प्लस n मायनस 1 d त्याचं काय काढलं आपण nth टर्म काढून घेतली. ते कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करू शकता, येतात तुम्हाला. 6 9 12 हा सिक्वेन्स देखील AP आहे, त्याची पण nth टर्म काढली 3n प्लस 3. आणि प्रॉडक्ट असल्यामुळे nth टर्मचा देखील काय असला पाहिजे प्रॉडक्ट असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात हा सिक्वेन्स असा आहे 2 into 6 plus 4 into 9 plus 6 into 12 plus dash 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 plus हा आता nth टर्म कडे बघा twice n into 3n plus 3 अशी तुमची nth टर्म आहे. एकदा का तुम्हाला nth टर्म मिळाले की आपण याला सिग्मा नोटेशन मध्ये आणतो. म्हणजे समेशन ऑफ इथे बघायचं twice r into bracket सॉरी ना हा इथं बघायचं 3r plus 3 ठीक आहे. r runs from 1 to n. समेशन ऑफ twice r आता आहे तसे राहू दे. मला सांगायचे 3 कॉमन काढले की r plus 1. आता हे 3 into 2 म्हणजे हे 6 जर मी सिग्मा नोटेशनच्या बाहेर घेतले तर आत मध्ये काय राहिलं r into bracket r plus 1. अर्थात हे लिहायचं बरं का सगळीकडे 6 into सांगा हे ओपन केल्यानंतर काय काय झालं सांगा समेशन मध्ये r स्क्वेअर आणि r. आता तुम्हाला हे ॲज इट इज r स्क्वेअर चा फॉर्म्युला माहिती आहे म्हणजे n plus 1 by n plus 1 twice n plus 1 by 6 प्लस r चा माहिती आहे n plus 1 by 2 ते रिप्लेस करायचे आणि सोडवत राहायचं. खाली तुमचं फायनल आन्सर इथे लिहून ठेवलेलं आहे बघा, हे तुमचं फायनल आन्सर आहे. आणि रेफरन्स करता एक्सरसाइज 2.6 क्वेश्चन नंबर 5. मी जवळपास तुम्हाला 80% प्रॉब्लेम सोडून दिलेलं असतं, लक्षात ठेवा. थोडं फक्त तर रिप्लेस, कारण सगळंच मी करून दिलं तर तुम्ही काय करणार ना, त्यामुळे जरा तर स्वतः करायला थोडीशी सवय ठेवा. हे रिप्लेस करा आणि सिम्प्लिफाय करा. ओके
नाव क्वेश्चन नंबर 15 बघा. फाइंड काय काय विचारलं बघा तुम्हाला. 2 into 5 into 8 plus 4 into 7 into 10 plus 6 into 9 into 12. मी जसं सुटे लिहितो ना टर्म्स तसं लिहायचं म्हणजे लगेच कळतं. तीन जणांचा प्रोडक्ट आणि त्याची ऍडिशन आहे. सगळ्यात आधी तिथंच बाजूला एक्सरसाइज 2.6 मध्ये 8th क्वेश्चन बघा. 8th क्वेश्चन असं तिघांचा प्रोडक्ट आहे का बघा बरं त्यात आहे का बघा. तिघांचा प्रोडक्ट आहे का बघा. त्याची nth टर्म चुकली होती आठवते मी तुम्हाला करेक्शन करून दिलं बघा. 5n-1 वगैरे त्याची nth टर्म. सेम टाईपचा प्रॉब्लेम फक्त नंबर्स वेगळे आहेत नक्की काही नाही. ऐक आता त्याचा रफर नेहमीसारखं मला याची nth टर्म शोधायची. मग सांगा 2 4 6. मला सांगा 2 4 6 हा सिक्वेन्स एपी आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आणि याची nth टर्म ही ट्वाइस n येते. हे मी 2 मिनिटांपूर्वी तुम्हाला दाखवले म्हणजे मागच्या प्रॉब्लेम मध्ये दाखवले तुम्हाला. 2 4 6 वगैरे असेल तर ह्याची nth टर्म काय येते ट्वाइस n येते. ठीक आहे. मग मला सांगा आता मी हे परत कंटिन्यू करतो इथे. 2 into 5 into 8 plus 4 into 7 into 10 plus 6 into 9 into 12 plus dash dash dash. चला पहिल्याची nth टर्म काय मिळाली तुम्हाला ट्वाइस n मिळाली होती बरोबर आहे. आता विचार करा ह्याच्यापेक्षा 3 न जास्त आहे शेजारी. ह्याच्यापेक्षा 3 न जास्त आहे 4. 6 पेक्षा 3 न जास्त आहे म्हणजे ह्याच्या पुढे 3 न जास्त असणार आहे. ट्वाइस n plus 3. मागे सांगितलं मी तुम्हाला कसं गेस करताय. आता 5 पर्यंत 5 plus 3 8 3 न जास्त आहे. 7 plus 3 10 3 न जास्त आहे. 9 plus 3 12. पुन्हा ह्याच्यापेक्षा 3 न जास्त आहे ह्याच्यापेक्षा 5n plus 6 3 plus 3. बस तुम्हाला एकदा nth टर्म मिळाली की त्याला सिग्मा नोटेशन मध्ये आणता येते. सांगा हे काय आहे सांगा. समेशन ऑफ ट्वाइस r तिथे बघायचं. समेशन ऑफ ट्वाइस r प्लस 3 आणि ट्वाइस r प्लस 6 आहे आणि r रन्स फ्रॉम काय सांगा 1 to n. मी तुम्हाला थोडंसं हे कमी करून देतो अगदी थोडंसं रिड्यूस होते. हे बघा यातून मला 2 कॉमन काढता येतात म्हणजे ह्यातला एक 2 आणि ह्यातला 2 4 बाहेर पडतो. नंतर काढूया आपण ते 4. आधी समेशन ऑफ ट्वाइस r तसेच ठेवा. ट्वाइस r प्लस 3 आहे तसे ठेवा. यातले 2 कॉमन काढणार आहे मी. r प्लस 3 लिहितोय मी पहिल्यांदा. हे बघा r प्लस 3 आणि इंटू कॉमन काढलेले 2. हे बघा ट्वाइस r प्लस 6 आहे. आता हे 2 2 चा 4 बाहेर घ्यायचे. 4 समेशन ऑफ r ट्वाइस r प्लस 3 आणि r प्लस 3 आणि r रन्स फ्रॉम 1 to n. आता मी असले क्वेश्चन तुम्हाला शिकवले तिथे. ब्रॅकेट सगळे ओपन करून घ्यायचे. असं 3 टर्मचं प्रोडक्ट असलेले क्वेश्चन मी दाखवले. ब्रॅकेट ओपन केले एक टर्म r³ ची येते, एक r² ची येते, एक r येते आणि कॉन्स्टंट आला तर कॉन्स्टंट आणि त्यानुसार फॉर्म्युले वापरत सोडवत जायचं. हे आता ब्रॅकेट ओपन करा, सिम्प्लिफाय करा, बाहेर into 4 येते विसरू नका. हे सगळं झालं की तुम्हाला फायनल आन्सर जे असणार आहे ते इथे लिहून ठेवलेली हे तुमचं फायनल आन्सर आहे. आणि त्याला रेफरन्स करता एक्सरसाइज 2.6 क्वेश्चन नंबर 8 आहे. आता फक्त हे ओपन करून घेणं आणि r² r³ r चे फॉर्म्युले वापरणं हे एवढं तुमचं काम आहे आणि हे जमलंच पाहिजे. ओके नाव क्वेश्चन नंबर 16. हा मात्र मी सॉल्व्ह करणार आहे कारण असा टाईप तुम्हाला झालं. सोपा आहे एकदम सोपा आहे. बघा फाइंड 1² अपॉन 1 1² plus 2² upon 2 1² plus 2² plus 3² upon 3 plus dash 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 up to n टर्म्स त्यांनी दिले. मी ते आता पुढे मुद्दामून दिलेली नाही nth टर्म पण मला त्याच्यातच n टर्म इथं तुम्हाला दाखवायची. ठीक आहे बघा ही तुम्हाला टोटल अप टू n टर्म्स त्यांनी विचारली. मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. फर्स्ट टर्म मध्ये 1² upon 1 आहे. सेकंड टर्म मध्ये 1² 2² upon 2 आहे. थर्ड टर्म मध्ये 1² 2² 3² upon 3 आहे. फोर्थ टर्म मध्ये 1² 2² 3² 4² upon 4. फिफ्थ टर्म मध्ये 1² 2² 3² 4² 5² upon 5. मग nth टर्म मध्ये काय आहे? nth टर्म मध्ये 1² 2² 3² डॅश 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 n² अपॉन n. हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात सेकंड स्टेपला प्रॉब्लेम घेऊन झाल्यानंतर ह्याच्यानंतर मी याची nth टर्म जी आहे ती लिहितोय. कसे लिहितोय बघा 1² 2² 3² डॅश 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 प्लस n² अपॉन n. ही त्याची काय असली पाहिजे nth टर्म असली पाहिजे.
कारण काय असते, एकदा तुम्ही nth टर्म मध्ये त्याला आणलं ना की ही nth टर्म एकदा लिहिली ना की त्याला सिग्मा नोटेशन मध्ये आणणं सोपं जातं. मग आता ह्याला मी सिग्मा नोटेशन मध्ये आणतोय इज इक्वल टू समेशन ऑफ, फक्त nth टर्म कडे बघायचं आणि n च्या जागी r करायचं एवढं लक्षात ठेवा. हा 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर डॅश 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 प्लस r स्क्वेअर अपॉन r, ह्याला सिग्मा नोटेशन मध्ये आणणार. r रन्स फ्रॉम 1 टू n. ओके, आता मला सांगा 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर n स्क्वेअर पर्यंत असतं म्हणतो मी, असतो तर त्याचा फॉर्म्युला काय माहितीये, n प्लस 1 ट्वाइस n प्लस 1 बाय 6 कुठपर्यंत n पर्यंत असेल तर. मला सांगा आपला r पर्यंत आहे, तो फॉर्म्युला काय झाला असं सांगा, इज इक्वल टू समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 टू n. ही ऍडिशन आहे ना, ही ऍडिशन मी तिथं बघून घेणार. सांगा काय, r प्लस 1 ट्वाइस r प्लस 1 बाय 6 आणि अपॉन किती आहेत सांगा, हे तुमचे ऑलरेडी r आहेत. r कॅन्सल झाले, हा 1 बाय 6 मी आधीच बाहेर घेऊन टाकतो. हा समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 टू n. आता या दोन ब्रॅकेटचं मी एक्सपान्शन घेणार आहे. हे झाले 2r स्क्वेअर प्लस 3r प्लस 1. या दोन ब्रॅकेटला ओपन केले की एवढे आन्सर आहेत, 2r स्क्वेअर प्लस 3r प्लस 1. आता हे 1 बाय 6 ॲज इट इज इनटू ब्रॅकेट. हा चला आता हे बघा, ट्वाइस समेशन ऑफ r स्क्वेअर प्लस थ्राइस समेशन ऑफ r प्लस समेशन ऑफ 1. आणि प्रत्येक ठिकाणी r रन्स फ्रॉम 1 टू n, r रन्स फ्रॉम 1 टू n, r रन्स फ्रॉम 1 टू n. आता मगाशी मी काही ठिकाणी जे तुम्हाला स्वतः करा म्हणून जे सोडून दिलं ना, ते हे होतं लक्षात ठेवा. हे रिप्लेस केल्यानंतर मी इथपर्यंत येऊन देतो तुम्हाला, इथपर्यंत स्टेप बघा, सेपरेट समेशन घेतले, त्यांचे फॉर्म्युले रिप्लेस करायचे आणि सोडवत राहायचं ते, बस एवढा प्रश्न. नेक्स्ट बाहेर 1 बाय 6 इथं येतोय, 1 बाय 6 ॲज इट इज इनटू ब्रॅकेट 2 ॲज इट इज. हा सांगा r स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, तर n प्लस 1 ट्वाइस n प्लस 1 बाय 6 प्लस 3 इंटू समेशन ऑफ r चा फॉर्म्युला काय आहे, n प्लस 1 बाय 2 प्लस समेशन ऑफ 1 चा फॉर्म्युला काय आहे, n. मी त्याला मुद्दामून अपॉन 1 देतोय. ठीक आहे, 2 1 2 2 3 6. आता मी या सगळ्यातून n दिसतायत का, हे n सगळ्यातले कॉमन काढतो. हा म्हणजे बाहेर आले n बाय 6, हे n कॉमन, ह्यातला n ह्यातला n ह्यातला n कॉमन. आता उरलं काय काय यातलं, तर n प्लस 1 ट्वाइस n प्लस 1 बाय 3 प्लस 3 ब्रॅकेट मध्ये n प्लस 1, 3 ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 बाय 2 आणि n अपॉन 1. सगळ्यांचं कॉमन डिनॉमिनेटर मला काय करायचंय, 6 करायचंय. ठीक आहे, n बाय 6 इंटू ब्रॅकेट, किंवा आधी असं करू, जरा ओपन करून घेऊया हा पार्ट, मग कॉमन डिनॉमिनेटर करू. ह्यांचं एक्सपान्शन आहे ट्वाइस n स्क्वेअर प्लस 3n प्लस 1 अपॉन 3. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं या ब्रॅकेटचं एक्सपान्शन सारखं लागतं आपल्याला. हे झाले 3n प्लस 3 अपॉन 2 प्लस n अपॉन 1. आता मी काय करतोय, त्या सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करणार आहे, त्या इथे मी 6 करून घेणार आहे, म्हणजे n बाय 6 ॲज इट इज. चला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर किती केलाय मी, 6. याला 2 लागतील, मग वरती पण 2. काय दिलं मी, 2n स्क्वेअर आहे. हा काय पाहिजे होतं आपल्याला, 3 2 6 म्हणजे ह्याला 2 न मल्टिप्लाय, 4n स्क्वेअर प्लस 6n प्लस 2. या सगळ्याला 2 न मल्टिप्लाय केलं, प्लस ह्याला 3 लागतील म्हणजे वरती पण 3, 3 3 9n प्लस 9 प्लस ह्याला 6 लागेल म्हणून ह्यालाही 6 equals n by 6 as it is into bracket 4n square. हे झाले 9 6 15 15n
15n त्यामुळे 15 17 प्लस 17 आणि अपॉन 6 ॲज इट इज. आणि लास्ट स्टेप मध्ये आता मी इथंच लिहितोय ते हे n आहे तसे करा, ओपन केलं तरी चालेल, खाली मात्र डिनॉमिनेटर 6 6 चा काय करा 36 n इंटू ब्रॅकेट 4n स्क्वेअर प्लस 15n प्लस 17 अपॉन 6 6 जा 36. हे तुमचं काय सांगा फायनल आन्सर आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे. पुन्हा एकदा सांगतो, याचं टेक्स्टबुकचं आन्सर चुकीचं आहे. आपला आन्सर n ब्रॅकेटमध्ये 4n स्क्वेअर प्लस 15n प्लस 17/36 हेच आन्सर बरोबर आहे. आता मात्र मी हा क्वेश्चन थोडा वेगळा असल्यामुळे मी तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवतो. हे माझं फायनल आन्सर आहे. आपण आता हे 2 मिनिटात व्हेरीफाय करू. मला जरा बोल्ड करू दे. ओके, आता आपण व्हेरीफाय करूया. चल, पहिली टर्म काय सांगा 1 स्क्वेअर अपॉन 1 1 स्क्वेअर 1 1 अपॉन 1 म्हणजे 1 प्लस दुसरी टर्म काय बघा 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 4 प्लस 1 5 5/2 आहे. आणि या दोघांची ऍडिशन केली की आन्सर 2 प्लस 5 म्हणजे 7/2 ही तुमची ऍडिशन आहे. कुणाची? पहिल्या 2 टर्म्सची ऍडिशन आहे. पहिल्या 2 टर्म्स. आपल्या आन्सर मध्ये n च्या जागी 2 रिप्लेस करायला चालू करूया. बघा 2 आन्सर कडे लक्ष द्या. 2 इंटू ब्रॅकेट 4 इंटू 2 स्क्वेअर प्लस 15 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 17/36 2 इंटू ब्रॅकेट 2 स्क्वेअर 4 4 4 जा 16 15 2 जा 30 प्लस 17 आणि अपॉन किती 36. ठीक आहे. 2 इंटू सांगा ह्याची ऍडिशन सांगा आता. 16 16 32 33 33 प्लस 30 म्हणजे 63 येतील माझ्यामध्ये अपॉन 36. ठीक आहे. बघा 9 4 जा 36 9 7 जा 63 2 1 जा 2 2 2 जा 4. फायनल आन्सर किती आलं तुमचं 7/2 आलं. आणि मग अशी मी ऍडिशन किती केली मग अशी या दोघांची ऍडिशन किती केली होती आपण 7/2 केली होती. हे असं चेक करायचं असतं. त्यामुळे टेक्स्टबुक काय आलंय काय मॅटर करत नाही. मी सांगितलं ना चुकीचं आहे हे आपलं म्हणजे टेक्स्टबुकचं आन्सर आहे. हे आपलं आन्सर करेक्ट आहे. ओके ओके. नाव 17 क्वेश्चन काय विचारलं बघा. फाइंड द सम आणि नंबर्स काय काय त्याला चेक करून घ्या. 12 स्क्वेअर 13 स्क्वेअर 14 स्क्वेअर 15 स्क्वेअर अप टू 20 स्क्वेअर म्हणजे 12 पासून 20 पर्यंत सगळ्या स्क्वेअरची टोटल तुम्हाला विचारली आहे. 12 पासून 20 पर्यंत सगळ्या स्क्वेअरची तुम्हाला टोटल करायला सांगितली. आता बघा मी आता कसं लिहितो बघा लक्ष द्या. मी पहिले 1 ते 20 सगळ्यांचे लिहितो म्हणजे असं लिहितो बघा 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस 20 स्क्वेअर. यातून मी 1 यातून 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस 11 स्क्वेअर 11 पर्यंतचे स्क्वेअर्स मी काढून टाकतो. 1 ते 20 मध्ये स्क्वेअर घ्या सगळे आणि त्यातले 1 ते 11 पासून सगळे मायनस करून टाका. उरलेले 12 स्क्वेअर 12 पासून 20 पर्यंत असतील की नाही सांगा. उरलेले 12 बस एवढी स्टेप जमली की सॉल्व्ह झालं. ठीक आहे. आता याला मी सिग्मा नोटेशन मध्ये कसं आणतो बघा. summation of r square r runs from 1 to 20 minus ह्याला summation of r square r runs from 1 to 11 बस एवढा आलं की झालं. आता मला आधी हा फॉर्म्युला सांगा. summation of r square r runs from 1 to n असेल तर काय फॉर्म्युला असतो रे n plus 1 twice n plus 1 by 6 असतो. मग r runs from 1 to k असेल तर k plus 1 twice k plus 1 by 6. मग r runs from 1 to 20 असेल तर तिथे फक्त बघा आणि रिप्लेस करा. 20 plus 1 twice 20 plus 1 बघा twice 20 plus 1 twice 20 plus 1 upon 6 minus सेम फक्त r runs from 1 to 11 आहे. काय चेंज होईल सांगा 11
11 plus 1 twice 11 plus 1 twice 11 plus 1 by 6. Okay, 20 into 21 into 41 by 6 minus 11 into 12 into 23 by 6. Okay, 2 3s are 2 10s are 3 1s are 3 7s and the 6 2s are 12. ओके, आता पहिले मी 41 into 7 करते. 7 1s are 7, 7 4s are 28 and वरचा एक 0 minus 23 2s are 46. तर 46 ला मी 11 ने मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे आन्सर येईल 506. आन्सर काय येईल 506 minus 506 आणि दोघांचा डिफरन्स 4 6 3 आणि 2. 2364 हे तुमचं फायनल आन्सर आहे पाहिजे. 2364 याचं देखील टेक्स्टबुकचा आन्सर चुकीचा आहे. आता हे मात्र आपल्याला व्हेरीफाय असं फॉर्म्युला वगैरे करता येत नाही. मग याला काय करायचं, कॅल्क्युलेटर घ्यायचं किंवा स्क्वेअर तुम्हाला सगळ्यांना माझ्यामध्ये येत असावे. 12 स्क्वेअर पासून 20 स्क्वेअर पर्यंत सगळे स्क्वेअर्स ओळीने एकाकडे घेऊन घ्या. म्हणजे 12 चा स्क्वेअर 144 प्लस 13 चा स्क्वेअर 169 प्लस 14 चा स्क्वेअर 196 असं करत करत त्या 20 चा स्क्वेअर किती येणार सांगा. 20 चा स्क्वेअर 2400 आणि या सगळ्यांची तुम्ही ऍडिशन करून घ्या. तुम्हाला फायनल आन्सर 2364 बघायला मिळेल. ओके, बाकीचे प्रॉब्लेम्स नेक्स्ट व्हिडिओ.